नाताळच्या सुट्ट्यानिमित्त शिर्डीमध्ये साईदर्शनासाठी भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे। आज पहाटेपासूनच खरं तर भाविकांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत ते लागल्याचं चित्र शिर्डीमध्ये पाहायला मिळते आणि साईबाबांचं दर्शन घेऊन सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि नवीन वर्षाचं स्वागत करायचं या हेतूने देशभरातील भाविक जे असतात नाताळच्या सुट्ट्यांमध्ये शिर्डीला येत असतात। खरं तर वर्षभरातील सर्वात गर्दीचा आणि उच्चांक ठरणारा जो काळ आहे तो नाताळच्या सुट्ट्या आहेत आणि या नाताळच्या सुट्ट्यांमध्ये आणि नवीन वर्षामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात शिर्डीच्या साई दरबारी गर्दी होत असते। साईबाबांचं मनोभावे दर्शन घेऊन हे सर्व भाविक जे आहेत ते येणाऱ्या आपल्या आरोग्याविषयी, भविष्याविषयी, आपल्या कुटुंबाविषयी साईबाबांना प्रार्थना करत असतात आणि नवीन वर्षात देखील मोठा जल्लोष जो आहे तो साई दरबारी पाहायला मिळत असतो। नाताळच्या सुट्ट्या आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानं देखील नाताळ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी जी आहे ती भाविकांसाठी ठेवण्यात आलेली आहे। दर्शन व्यवस्था असेल, त्यासोबत अतिरिक्त भोजन व्यवस्था असेल, विविध चहा पाण्याचे स्टॉल असतील, अशांची देखील व्यवस्था साईबाबा संस्थांनी केली आहे। तर गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।